एक पिंपरी चिंचवड म्हटलं असं सांगायचं की अजितदादांचा होल्ड आहे. एक टाइमला असं म्हणत होते सगळ्यात जास्त पिंपरी चिंचवड कोणाचा होल्ड असेल तर अजितदादा. तुम्ही पण इथे राष्ट्रवादीमध्ये होते. मग तो होल्ड कसा हल्ला फक्त इन जनरल सांगा गेला जी डेव्हलपमेंट झाली ती अजितदादांमुळे झाली हा असं बऱ्याचसा येत होतं. मग तो हल्ला कसा काय? नाही अजित दादा जे होते दादा खूप मोठे नेते आहेत आणि काम करण्याचे नेतृत्व झालं आणि पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलायचं काम दादांनी खूप केलं. आम्ही पण दादांचे कार्यकर्ते दादांबरोबर खूप वर्ष काम करण्याचा पण खरं तर सहवास लागला आणि दादांची काम करण्याची जी पकड होती प्रशासनावरची खूप मोठी पकड आहे आणि आजही सांगण्याची काम करतात. आणि तसं तुम्ही म्हटलं की 14च्या निवडणुकीनंतर जशी भारतीय जनता पार्टीची लाट आहे तोच फटका 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून दादांच्या हातात वन टाइम दिसतात. खरं तर त्या केंद्र स्टेट आणि महानगरपालिका पार्लिमेंट तर पालिका हा प्रचार जो करण्यात आला याच्यातून अजितदादांची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून गेली. खरं तर त्या वातावरणात गेली.